दिवसांचं प्रोडक्शनचा प्रोग्राम 22 मार्च 2024 स्वर्गीय श्री मधुसूदन कालेलकरजी यांचे जन्मशताब्दी वर्ष. तर मधुसूदन कालेलकर एक अतिशय फेमस नाटककार, चित्रपट, पटकथालेखक, गीतकार आणि नाट्यनिर्माता. ज्या मनशान जवळजवळ 30पेक्षा चढ नाटकां बरयल्या, तसेच 110 जास्त हिंदी आणि मराठी चित्रपट आणि तसेच 70पेक्षा जास्त अजरामर मराठी गीतां यांचे लेखक. असे हे मधुसूदन कालेलकरांची जन्मशताब्दी आम्ही गोंयांत साजरी करतात. आज 22 तारखेक मुंबईत हो कार्यक्रम जातलो आणि तो एक 100 दिसाचो उत्सव आसतो, महोत्सव आसतो. आम्ही तो 2 दिसाचोच दवरलो. जेन्ना म्हाका एक प्रपोजल आयलें तांचे कडल्यान की बाबा गोंयांत एक 2 दिसाचो करुया, तेन्ना हांवें आय एम अ फॅन ऑफ मधुसूदन कालेलकर, कारण आमी तांची नाटकां पळोवनूच आमी वाडल्या. तर हांवें अशें ठरयलें की म्हजें प्रोडक्शन युनिटाचे पयलें इव्हेंट म्हणून हांवें ते करपाचें ठरयलें. आनी आतां 2 आनी 3 2 मार्च आनी 3 मार्च अशी 2 तारखो आमी ठरयल्या. आमकां कला अकादमी ऑडिटोरियम मेळ्ळी. थंय सांजचे 2 दीस सांजचे हे प्रोग्राम जाले. आतां आमी प्रोग्राम ठरयत आसतना अशें ठरयलें की 2 तारखेक सकाळीं आमी नाट्यछटा ही एक स्पर्धा दवरली. म्हणजे गोंयकार जितले कलाकार आसात तांकां कितले मधुसूदन कालेलकराच्या नाटकां बद्दल म्हायती आसा किंवा तांचे बद्दल कितली कोण आसात हे नाटककार हें पळोवपा खातीर एक परिक्षा म्हणून आमी ती दवरली. आनी ही जी नाट्यछटा स्पर्धा आसा ती फक्त गोंयकारां खातीरच आसा. गोंयचे जितले नाट्य संस्था आसा तांच्या खातीर आसा. आनी 15 ते 20 मिनटांचे एक खंयच्याय तांच्या नाटकाचो प्रवेश तो करपाचो आनी ताच्या खातीर आमी बक्षिसां दवरल्या. म्हणजे पयलें बक्षीस आमी 10,000 दवरला, दुसरें बक्षीस 7,000 आनी ताका अतिशय बरो हें आसा, प्रतिसाद आसा. त्याच दिसा सांजचो प्रसाद कलंगूटकर म्हणून एक नाटककार आसा आमचो, व्हेरी यंग. प्रसादाक सांगलें, प्रसाद म्हाका तुजे कडल्यान एक नाटक जाय म्हणून ताणें डार्लिंग डार्लिंग हें नाटक, तांचें प्रसिद्ध नाटक, कॉमेडी नाटक करपाचें ठरयलें. आनी 3 तारखेक तांची जितली गाणी आसात, हिंदी मराठी चित्रपटांतली, हिंदी चित्रपटांतली, हे सगळ्या गाण्यांचो एक रंगारंग कार्यक्रम आमी दवरला. आनी तो संपूर्ण कार्यक्रम विष्णू शिरोडकर तुमी जाणत आसतले, एक प्रख्यात आनी व्हेरी फेमस आमचे एक कंपोजर आनी म्युझीक ज्याचे ट्रूप आसा तांच्या त्या विष्णू शिरोडकर तर्फे ही आमचो एक रंगारंग कार्यक्रम संगीताचो जातलो. आनी त्या संगीताच्या कार्यक्रमांत अनिल सालेकर जे मधुसूदन कालेलकरांचे सुपुत्र आज मुंबय साकून आयल्या, तशेंच एक केशव नाटक. सो वी आर ऑल गोईंग टू कम अप विथ अ व्हेरी गूड प्रोग्राम. द बेस्ट प्रोग्राम जातलो हे म्हाका 100% खात्री आसा आनी आमकां तितलो प्रतिसादय मेळटलो. अनिल हा जन्मशताब्दीचा मधुसूदन कालेलकर वडिलांचा कार्यक्रम गोव्यात का करावा करतोय आपण त्याच्यापाठी एक कारण म्हणजे आपल्याला सांगायचं की मी लहान असल्यापासून गोव्यामध्ये येतोय. तो माझ्या वडिलांबरोबर येतो. त्यांचे नाटकाचे बुक्स इथे यायचे, नाटकाच्या नाटकांपर्यंत प्रयोग व्हायचे, त्याच्यापासून मी यायचे. पुढे मग मी त्या नाटकाचं मॅनेजर झालो आणि नंतर मालकही झालो. आणि त्यावेळेला मी असं बघितलं की गोव्यामध्ये त्यांच्या नावाला प्रचंड लोकप्रियता होती. म्हणजे खूप मोठी लोकप्रिय होती त्याला. म्हणजे आम्ही जी नाटकं घेऊन यायचं ना म्हणजे त्यांचे शेकडोने प्रयोग बघायचे झाले. कधी कधी आम्ही 5 नाटकाचा दौरा म्हणून यायचो आणि आम्हाला त्या 5 प्रयोगाच्या ठिकाणी 7-7, 8-8 प्रयोग करायला लागायचे. एवढ्या हुसफुल असे प्रोग्राम द्यायला तिकडे पाहिजे. आणि हे सगळं मी लहानपणापासून बघत आलो. माझ्या वडिलांना गोव्यामध्ये किती मोठं नाव आहे आणि गोव्यामधले लोक त्यांच्या नावावर किती प्रेम करतात, त्यांच्या साहित्यावर नाटकावर किती प्रेम करतात. तर जेव्हा मी ते जगातून गेल्यावर जेव्हा आम्ही त्यांच्याकरता प्रोग्राम करायला सुरुवात केली, जास्तीत जास्त आम्ही मुंबईत करायचो. त्यांचे जन्मदिवस, स्मृती दिवस
पण मला नेहमी असं अलीकडे वाटायला लागलं की गोव्यामध्ये त्यांची एवढी लोकप्रियता होती, गोव्यामध्ये सगळं एवढं होतं, तर गोव्यामध्ये त्यांचं कधीतरी एक चांगलं छान असं कार्यक्रम झाला पाहिजे असं मनापासून वाटायचं. पण मी मुंबईत आणि बऱ्याच वर्ष मधल्या काळात मी गोव्यात आलो नव्हतो, त्यामुळे माझा संपर्क नव्हता. गोव्यामध्ये कसा करावा, कारण 2-3 दिवस जरी प्रोग्राम करायचे म्हणजे त्याला म्हणजे सगळ्या बाजूची मदत लागते, आर्थिक मदत, मित्रांची मदत, सहाय्यकारांची मदत, कुठून ती जमा करायची. असं असताना संजीव देशपांडे म्हणून आमचे मित्र माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आले आणि बोलता बोलता मी असं त्यांना बोललो. ते आले होते मुंबईच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, पण त्यांना असं मी बोललो की बाबा मला गोव्यामध्ये करायचं आहे, काही करून काय करता येईल गोव्यामध्ये. तर ते पण 2 दिवस थांबलो आणि 2 दिवसानंतर त्यांनी मला असं सांगितलं की माझे मित्र आहेत डॉक्टर संस्गिरी आणि ते माझे चांगले जवळचे मित्र आहेत, त्यांना साहित्याची कलाप्रेमी आहेत, आवड आहे. मी त्यांच्यावर बोलून बघतो तुम्हाला सांगतो. आणि त्यांनी संजीवनी ही कल्पना संस्गिरी साहेबांच्या कानावर घातली की असं असं आहे, असं असं करावं असं वाटतं आहे आपल्याला. तर त्यांनी ताबडतोब त्याला होकार दिला आणि त्यांनी म्हणलं मी पुढाकार घेतो. आणि अक्षरशः त्यांनी जसं बोलले त्याप्रमाणे त्यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि आज जो काय कार्यक्रम गोव्यामध्ये होतो आहे आणि होणार आहे आता 2 आणि 3 तारखेला, किंवा मी आज आपल्यासमोर पत्रकार परिषद द्यायला बसलेलो आहे तो केवळ डॉक्टर संस्गिरी यांच्याकडे. तर ह्यांनी जर पुढाकार जर घेतला नसता आणि सगळी मेहनत याच्या पाठीकडे घेतली नसती तर कठीण होतं सगळं. पण त्यांनी ते केलं आणि योग्य रीतीने केलेलं आहे. आपण 2 आणि 3 तारखेला पाहाल. आणि त्याचबरोबर डॉक्टर संस्गिरी यांना ज्या ज्या लोकांची मदत झालेली आहे त्या सर्वांचे मी आभार मानतो. त्यांचे पण मी आभार मानतो कारण त्यांनी जर पाऊल पुढे टाकलं नसलं तर हे गोव्यामध्ये होणं जरा मला मुश्किलच वाटतं. पण त्यांचे मित्र जे संजीव देशपांडे त्यांनी यांना सुचवलं आणि खरोखरच मनापासून त्याच्याकडे मेहनत घेतली. आम्हाला इथे आमंत्रित केलं सगळ्यांना, मोठमोठ्या लोकांना, आणि त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, संजीव देशपांडेंचा आभारी आहे. आणि आपण इथे सर्व पत्रकार आलेले आहात, तर मला एकच सांगायचं की पत्रकार जेवढी प्रसिद्धी कार्यक्रमाला देतील ती जेवढी लोकांपर्यंत पोचते त्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग आम्हाला मिळतो. तर मी आपल्याला अशी विनंती करतो की ज्या माझ्या वडिलांनी जवळजवळ हिंदी आणि मराठी म्हणून 111 चित्रपट लिहिलेले आहेत, 29 नाटकं लिहिलेली आहेत, 70हून अधिक गाणी लिहिलेली आहेत, ते 5-6 नाटकांचे नाट्य निर्माते होते, 3 चित्रपटाचे निर्माते होते, या सगळ्या क्षेत्रातून ते गेलेले आहेत. तर त्या कार्यक्रमांचा हा जो ते महोत्सव होतो आहे त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने जो डॉक्टर संस्गिरी यांनी इथे भरवलेला आहे.